सागर किनारे दिल ये पुकारे, तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है हो। इंडियन आयडल म्हटलं की आजही अनेकांच्या डोळ्यासमोर उभा राहतो तो मराठमोळा गायक अभिजित सावंत. सध्या अभिजित बिग बॉस मराठीच्या घरात देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अभिजितचा आवाज ऐकण्यासाठी आजही तरुणाई तितकीच उत्साही असते. 2005 साली अभिजितनं इंडियन आयडल हा शो जिंकला होता. तर या पर्वाचा तो पहिला विनर होता आणि त्यानंतर त्याला मोठी ओळख मिळाली. पण अभिजितची लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का? इंडियन आयडल बनण्यापूर्वीच त्याची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. अभिजित आणि त्याची पत्नी शिल्पा हे बालपणीचे मित्र. शिल्पा म्हणजेच पूर्वीची शिल्पा एडवणकर. अभिजित आणि शिल्पा यांची शाळा जवळच होती, तर दोघेही जवळपासच राहायचे. मात्र त्यांचं कधीच बोलणं होत नव्हतं, कारण शिल्पा ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होती, तर अभिजित मराठी माध्यमाच्या शाळेत होता. अभिजित आणि शिल्पा दोघेही माहीमला राहायचे. तर अभिजित दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात होता, तर पुढे त्याने चेतना कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. शाळेनंतर एकदा अभिजितनं शिल्पाला प्रपोज करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शिल्पानं ते फार गांभीर्यानं घेतलंच नाही, तर उगाचच काहीही फेकू नकोस असं म्हणून त्याचं बोलणं तिनं धुडकावून लावलं. याच दरम्यान मोबाईलचा जमाना सुरू झाला होता. एका अंताक्षरी स्पर्धेदरम्यान अभिजितनं एक मोबाईल जिंकला होता. त्यानंतर दोघांचंही फोनवर बोलणं सुरू झालं आणि हळूहळू दोघांचीही मैत्री वाढू लागली. अभिजितनं शिल्पाला एक गणपतीची मूर्ती भेट म्हणून दिली, तर शिल्पानं अभिजितला एक गीता कॅसेट दिली होती. यानंतर दोघांनाही आपण फक्त मित्रच नाही, तर त्यापेक्षा अधिक काही आहोत याची जाणीव झाली. तर याविषयी स्वतः शिल्पानंच अभिजितला सांगितलं. तर पुढे 2003 ते 2004च्या दरम्यान इंडियन आयडल हा नवा कोरा शो लॉन्च होत असल्याचं दोघांनाही कळलं. त्याच्या ऑडिशन्सही सुरू झाल्या होत्या. पण गायनात रस असलेल्या अभिजितला अशा स्पर्धांमध्ये जाण्यात काहीच रस नव्हता. पण अशा वेळी शिल्पानंच जबरदस्ती अभिजितचा फॉर्म भरला आणि ऑडिशनसाठी रजिस्ट्रेशनही केलं. पुढे अभिजित या स्पर्धेसाठी सिलेक्ट झाला, तर या स्पर्धेनं अभिजितचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. स्पर्धेचा विनर होताच अभिजित रातोरात स्टार बनला. इतकंच काय, तर अनेक तरुणींचा तो त्या काळी क्रश सुद्धा बनला. अभिजितकडे आता त्याला हवं ते सगळं काही होतं. नाव, पैसा, प्रसिद्धी, सगळं काही. आणि हे सगळं पाहून अभिजित आता बदलेल, आपल्याला विसरेन असं शिल्पाला वाटू लागलं. आणि त्यामुळे शिल्पाच्या मनात वेगळीच धाकधूक सुरू झाली. जेव्हा अभिजित इंडियन आयडल बनला, त्यावेळी त्याच्या घरी, त्याच्या सोसायटीत त्याचं मोठं जंगी स्वागत झालं. सोसायटीतील लोकांनी मोठ्या थाटात त्याचं स्वागत केलं. पण यावेळी शिल्पा कुठेच नव्हती. तिनं मागेच राहणं पसंत केलं होतं. आता अभिजित पूर्वीसारखाच असेल का अशी शंका तिला येत होती आणि त्यामुळेच तिनं स्वतःला दूर ठेवणंच पसंत केलं होतं. पण पुढे जाऊन हे सगळे शिल्पाच्याच मनाचे खेळ असल्याचं सिद्ध झालं. आपल्याला शून्यापासून साथ देणाऱ्या शिल्पाला आता अभिजितनं पुन्हा एकदा मनापासून प्रपोज केलं आणि शिल्पानंही त्याला होकार दिला. तर पुढे वर्षभरातच म्हणजेच 2007 साली दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केलं. शिल्पा आणि अभिजितला आता 2 गोड मुली देखील आहेत. आहाना आणि समीरा अशी त्यांची नावं आहेत. शिल्पा आणि अभिजितच्या लग्नाला आता अनेक वर्ष उलटली आहेत, तर दोघांचाही सुखाचा संसार आहे. शिल्पाला पाककृतींमध्ये रस असल्यानं तिचं स्वतःचं एक बेकरी शॉप देखील आहे. तेव्हा अभिजित आणि शिल्पा यांची ही हटके लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.